बिझी झालाय आहे ना. त्याला मम्मा आले तरी पण दिसत नाहीये. काय रडतो? काय झालं? हा ए ध्रुव, ध्रुव हे बघा हे ध्रुव बघतोय. त्याचा मूड फ्रेश नसेल ना तर त्याला असं आम्ही कोकोमेलन वगैरे लावून देतो, म्हणजे तो बघत बसतो. आणि त्यांना आता रडत होता, आता तो बघण्यामध्ये बिझी झालाय. तू काय करतो तू? ओय दू 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 दू. हाय नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात सगळेजण? मजेत ना? तर तुमचा दिवस खूप छान गेला असेल, पण माझा दिवस आजचा खूप बिझी होता, बिझी गेला. आणि मी आत्ताच बाहेर गेलेली, तर आत्ताच मी घरी आले. रात्रीचे 9:30 वाजलेत. तर मी घरी आली, जरा ध्रुवची मस्ती वगैरे केली. किचनमध्ये आले. किचनमध्ये बहीण स्वयंपाक करते, तिची स्वयंपाकाचं चालू आहे. आणि ध्रुवला जेवण काय का ध्रुवचं जेवण मी सांगितलेलं तिला डाळ भातच त्याला आज भरवायचं आहे. आता मी आल्यावर मग भरवेल. तर वरण भात त्याचं रेडी आहे. आता 9:30 झाले, तर मी त्याला आता पटकन जेवायला देते, कारण त्याचा टाईम होता. ॲटलिस्ट तो भूक लागले म्हणून पण चिडचिडपणा करत असेल म्हणून. तर आता मी पटकन फ्रेश वगैरे होते. म्हणजे सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आज आहे रविवार आणि आज संकष्टी चतुर्थी पण आहे. सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा कालचाच ब्लॉग मी कंटिन्यू करते, कारण काल ब्लॉगिंग खूप लेट स्टार्ट केली होती. काल मी बाहेर पण गेली होती, त्यामुळे मग आज कंटिन्यू करते. आणि आज आंघोळ वगैरे काय अजून झाली नाही आहे, कारण घरातलंच आवरता लेट झाला. आणि ध्रुवची मस्ती वगैरे पण चालू आहे. आणि आज संडे असल्यामुळे सगळे घरात आहेत, तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आणि आज उपवास पण आहे, तर उपवासाला खिचडी करायची आहे. साबुदाणे भिजत ठेवलेत. आणि इथे मी भाजी पण निवडते. आज दुपारच्या जेवणाला असणार आहे गवारची भाजी निवडते. आणि गवारची भाजी करणार. आता एवढी झाली आहे साफ, एवढी करायची. माझा आणि फक्त माझ्या बहिणीचा उपवास आहे, तर आमच्या दोघींचा उपवास आहे. बाकीच्या मम्मी पप्पांचा भावाचा उपवास नाही आहे, तर त्यांच्यासाठी भाजी चपाती करणार आहे. आणि आमच्या दोघींसाठी खिचडी करणार आहे. आणि सकाळीचा पप्पांचा भावाचा नाश्ता करून झाला आहे. आता स्वयंपाक करून मग ते लोक जेवण वगैरे करणार. आणि आजचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि आज संकष्टी चतुर्थी आहे, तर मग आम्ही मंदिरात पण जाणार आहोत, तर तुमच्यासोबत तेही मी शेअर करेल. तर आता मी लवकर आवरून घेते घरातलं, अगोदर आंघोळ वगैरे करते आणि मग तुमच्याशी बोलते. आणि आज मी हेअर वॉश पण करणार आहे. रात्री मी ऑइल लावले माझ्या केसांना, तर आता मी हेअर वॉश पण मला करायचं आहे. आणि आज लास्ट म्हणते, तर विचार करते मोदक करायचा. तर आज बाप्पाला प्रसाद नैवेद्याला मोदक करणार आहे संध्याकाळी, तर तेही तुमच्यासोबत मी शेअर करेन. असं नाही की मम्माला हेल्प करायचं, तर तरी जास्त काम वाढवून ठेवले ना ध्रुव. ध्रुवची पण अजून आंघोळ वगैरे काय नाही झाली आहे. ची गंदा बॉय, ची अशा फेकून मारतो. नाही, ती भाजी नाही घ्यायची. हे बघा 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 कसं मस्ती त्याची. आता ध्रुवला त्याची आई आंघोळ घालणार आहे ना ध्रुव? तो आंघोळ करणार. ध्रुव तू नाव करणार? हां, जा नाव करायला, जा नाव करायला. ध्रुव, ओय ध्रुव, टोमॅटो दे, टोमॅटो दे, दे ना टोमॅटो दे माझ्या हातात. जा आंघोळीला. आता ध्रुव आंघोळीला चाललाय. बघा बघा कसा करतो बघा. तू जा आंघोळीला. ध्रुव जा आंघोळीला, जा जा लवकर. कपडे काढ ध्रुव, कपडे काढ. इथे ध्रुवची आंघोळ होते, तर मी स्वयंपाक करून घेते. किचनवर सगळा पसारा पडला आहे, बघू शकता. सगळा पसारा आहे, तोही आता आवरायचा आहे. बघा माझी खिचडी पण रेडी झाली. तेच दाण्याचा कूट टाकून खिचडी केली. आणि ते भाजी पण रेडी आहे, भाजी होती आहे.
त्याच्यामध्येच मी शेंगदाणे, मिरची, लसूण ग्राइंड करून घेतले, जिरं, आणि त्याचीच फोडणी दिली आणि थोडीशी फोडणीमध्ये हळद मीठ टाकलं आणि त्याची फोडणी देऊन माझी भाजी तयार आहे. आता याला 2 मिनिटं ठेवते झाकण ठेवून आणि मग झालं जेवण रेडी. आणि लगेच आता भांडी एवढी आहेत ती घासून घेते. ट्रेंडिंग मध्ये चालू आहे तर मुलं पण घेत आहेत. मी ध्रुवला पण व्हाईटच घेतला, या बेबीनी पण व्हाईटच घेतलाय. किती क्यूट. मी जात आहोत गणपतीच्या मंदिरामध्ये. ध्रुव, मी, मम्मी, कीर्ती. मम्मी कुठे गेली? मम्मी मागे लपली बघा. ही बघा मम्मी. आणि हा ध्रुवला आम्ही हे घेतलेला आहे. क्यूटी क्यूटी बेबी दिसत आहे माझा ध्रुव. बाहेर आलो, खूप गर्दी होती पण झालं लवकर दर्शन आणि खूप छान दर्शन झालं बाप्पाचं. मी ध्रुवला जरा गार्डनमध्ये घेऊन चाललो आहे. जवळच गार्डन आहे बाजूला, तर तिथे घेऊन चाललो आहे. चला आपण जाऊ गार्डन. इथे मम्मी आहे, इथे कीर्ती, आणि कीर्तीने बघा हे घातले. ध्रुव साडी घेतली आणि हिने घालून ठेवलंय. छान आहे. डॉगीला बोलव. बघा कसा त्याच्या डॉगीला बोलवते. इथे डॉगी आलाय आणि त्याला ध्रुव बोलवतोय. ये 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 ध्रुव, बोलव ये. संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे. अजून बाप्पाच्या मंदिरात गर्दी आहे आणि ते बघा मुलं खेळत आहेत पण ध्रुव खेळतच नाहीये. ध्रुव माहीत नाही त्याला काय झालं, असं वाटतं मूड नाहीये. इथे बघा एक तलाव आहे. त्यामध्ये आता आम्ही चाललो. आपण फक्त 2 साहित्याचा उपयोग करणार आहोत आणि त्याचाच मोदक करणार आहोत. तर तुम्हाला बघा कोकोनट पावडर घेतले आणि हे इथे घेतले कंटेन मिल्क. हे तुम्ही खिरीसाठी गोड जे पदार्थ आपण बनवतो ना त्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. तर ते ह्या 2 साहित्याचाच उपयोग करून मी आता पटकन मोदक रेडी करणार आहे. आता आपण याला ना असं चांगलं हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. असं याला आपण मळून घेऊया. त्याच्यामध्ये कमी आहे कस्टर्ड मिक्स, आपण याच्यामध्ये टाकू. याच्या आपण मध्ये थोडंसं तूप पण ॲड करणार आहोत. चांगलं झालं. आता आपण याचे मोदक बांधू शकतो. 3 पदार्थ वापरून आपलं तर मोदक रेडी होणार आहे. हे बघा आता हे झालं. आता आपण साच्यामध्ये याचं आकार करून घेऊ मोदकाचा. असंच याच्यामध्ये जे आपण कोकोनट, कस्टर्ड मिल्क आणि थोडंसं तूप ॲड करून मोदक तयार केले. दुसरं काहीच ॲड नाही करायचं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा ॲड करू शकता, पण मी काही ड्रायफ्रूटची पावडर वगैरे काही ॲड नाही केली. मी फक्त हे 3च पदार्थ यूज केलेत आणि याचंच बनवलं आहे. हे बघा. आता असंच मी पटकन घेते आणि तुम्हाला दाखवते. मी नैवेद्य दाखवून घेते. आपले मोदक झाले. ते बघा आपले मोदक झालेत. आता हे मी बाप्पाला दाखवून घेते नैवेद्य. आरती वगैरे करून घेते. मोदक केला त्याला देते प्रसाद. घे ध्रुव मोदक खा. एवढं
नको देऊ. यम्मी ध्रुव मस्त आहे. स्लोली खा बाबा. तेवढं सगळं देऊ नको त्याला. आता मी प्रसाद वगैरे दाखवला, आरती केली आणि आता किचनमध्ये आले. आता तुम्हाला स्वयंपाक दाखवते, रात्रीचं काय केलं आहे उपास सोडण्यासाठी. याच्यामध्ये भात होतोय, ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वरण आहे, ह्याच्यामध्ये आहे भजी आणि अजून चपात्या करायच्या आहेत. चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे. हे बघा, ते चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे. आता चपात्या करायच्या आहेत. आज उपवास आहे तर चपात्या. आणि ती दुपारची भाजी आहे गवारची. तर ते हे असं जेवण आहे. तर मी आता मम्मी चपात्या करणार आहे आणि मग ध्रुवला मी भरवणार आहे. त्याला मी वरण भात देणार आहे. आणि तुम्हाला जेवण दाखवलं काय येते. आणि मोदक ना खरंच खूप छान लागतात, टेस्टी होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खूप असे छान लागतात. खायला पण टेस्ट येते. कोकोनटची, ते कस्टर्ड मिल्कची, तुपाची खूप भारी लागतात आणि झटपट होणारे मोदक आहेत. ते एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. कधी आपण घाई गडबडीत असो, आपल्याला मोदक करायला नाही जमलं तर आपण हे असे मोदक पटकन करू शकतो आणि बाप्पाला किंवा इतर वेळी असं आपण घरी बनवू शकतो. नैवेद्यही होऊन जातो आणि आपण घरी बनवलं तरी होऊन जातं. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्की सांगा कसे होतात आणि तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली तेही सांगा. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय आणि गुड नाईट. बाय.